नमस्कार. ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघता त्या हॅलो डॉक्टर मध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. प्रेक्षको, काही दिवसांपूर्वी गावाला जाण्याचा योग आला आणि तिथे 80 वर्षाच्या एका आजीला सुईमध्ये दोरा ओताना बघितलं. खरंच ते दृश्य बघून मला तर आश्चर्याचा धक्का बसला आणि मला खात्री आहे माझ्या जागी तुम्ही असता तरी तुम्हालाही तेच वाटलं असतं. तर एकीकडे क्लिनिकमध्ये 4वी-5वीची येणारी मुलं आणि प्रकर्षाने जाणवायला लागतो. खरं म्हटलं तर असंही म्हणता येईल की सध्याची जी पिढी आहे ती डोळ्यांपेक्षा डोळ्यांच्या खाली झालेल्या काळ्या वर्तुळाला महत्त्व देणारी आहे. किंवा असंही म्हणता येईल की मोबाईलमधील जी स्माइली असते त्या स्माइलीच्या डोळ्यातील भावविश्व टिपताना स्वतःच्या डोळ्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मग तुमच्याही मनात प्रश्न येत असतील की डोळे नक्की निरोगी ठेवायचे कसे, ते कसे असले पाहिजेत, आयुर्वेदाचे काही त्याच्यामध्ये उपयोग आहे का, आयुर्वेद काय करतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी खास आम्ही आजचा विषय निवडला आहे डोळे आणि आयुर्वेद भाग 2. भाग 2 याच्यासाठीच की गेल्या प्रोग्राममध्ये म्हणजे 23 जूनला आपल्या कुठल्या चुकीच्या सवयींमुळे डोळ्याचे आजार उद्भवतात याविषयी डॉक्टरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. त्याशिवायच त्याचं उत्तर म्हणून खास आम्ही आजचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही डोळ्यांच्या आजारांवर बोलणारच आहोत. पण याशिवाय आयुर्वेदाने हमखास डोळ्याचे आजार कसे बरे होतात यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत डॉक्टर आबासाहेब गडदे. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. डॉक्टरांचा परिचय मी आपल्याला देऊ इच्छिते. वैद्य आबासाहेब गडदे हे आयुर्वेदाचार्य आहेत. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्राचे ते संचालक आहेत. लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे विकार, वंध्यत्व, वाताचे सर्व आजार, मेंदूचे विकार, तोंडाचे विकार, नाकाचे व कानाचे विकार यासह अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवर यशस्वी चिकित्सेचा डॉक्टरांकडे अनुभव आहे. डोळ्याच्या सर्व दुर्धर विकारांच्या चिकित्सेमध्ये डॉक्टरांचा हातखंडा आहे. पुणेमधील मुख्य शाखेशिवाय मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली या ठिकाणी डॉक्टरांची उपचार केंद्रे आहेत. प्रेक्षको, आजचा जो विषय आहे डोळ्यांविषयी आहे आणि मला खात्री आहे तुमच्या मनात प्रश्न येत असतीलच आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर. ते असे आहेत 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050. कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हा. तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती अशी आहे की आपण जेव्हा फोन कराल तेव्हा कृपया आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. चला तर मग अगदी नजर तीक्ष्ण करून आणि कान उघडे करून आपल्याला आजचा कार्यक्रम ऐकायचा आहे. डोळ्यांसाठीचे उपाय सर आम्हाला ऐकायचा आहे. पुन्हा एकदा तुमचं सर स्वागत. सर, 1 महिन्यापूर्वी 23 जूनला आपण खास कार्यक्रम केला होता आणि त्यामध्ये आपण सांगितलं होतं की कुठल्या चुकीच्या पद्धती आहेत ज्यामुळे डोळ्यांचे आजार उद्भवतात. आज मला आपल्याकडून ऐकायचं आहे की आम्ही काय करावं जेणेकरून डोळ्यांचं आरोग्य हे अबाधित राहील. कसं आहे, मागच्या आपण एपिसोडमध्ये हे सांगितलं होतं, बऱ्याच नेत्राचे विकार जे मॅक्झिमम येतात ते आपल्या ऐकिवातल्या चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अनुकरण करतो किंवा सवयीचा भाग, काही चुकीच्या सवयींचा भाग याच्यामुळे येणारे नेत्रविकार हे मॅक्झिमम आपल्याला आढळत असतात. तसंच आपण नित्यानं काय करावं, आपण नित्यानं कोणत्या गोष्टी कराव्यात जेणेकरून आपल्याला नेत्रविकार टाळता येतील किंवा नेत्रविकार होणार नाहीत. पूर्वीच्या बायका, पूर्वीची लोक काय आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत होते अशातला भाग नाही किंवा अजूनही घेतात अशातला भाग नाही. गावाकडच्या लोकांचा, जसं मगाशी तुम्ही उदाहरण सांगितलं की गावाकडची जी जुनी म्हातारी लोक आहेत त्यांची आधुनिक दृष्टी आपल्यापेक्षा तीक्ष्ण आणि जास्त चांगली असते. ह्याचं कारण काय, तर त्यांची लाईफस्टाईल असते, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी असतात, त्यांच्या झोपण्याच्या सवयी असतात, ब्रह्मचर्याची काही गोष्टी असतात. ह्या गोष्टींचा परिणाम स्वरूप त्यांची दृष्टी अजूनही तीक्ष्ण आणि चांगली आहे.
मग अशा कोणत्या सवयी आहेत की जेणेकरून आपल्याला म्हणजे शहरी भागातली असो किंवा ग्रामीण भागातली आत्ताची तरुण पिढी आहे किंवा म्हातारी लोक ज्यांना नेत्राचे विकार आहेत ते टाळता येतील किंवा आपण यूज नाही म्हणून प्रयत्न करता येईल. सुरुवातीपासून जर विचार करायला लागलो तर मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं की सूर्यदर्शन म्हणजे सकाळी उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यावं, की ते चुकीच्या पद्धतीने केलं जातं. पण जर अगदी सूर्योदयाच्या वेळेला तांबडं फुटणं ह्या काळात जर सूर्याचं दर्शन घेतलं तर मॅक्युला म्हणून आपलं जे पडद्यावरचं जे स्थान आहे जो दृष्टीसाठी खूप महत्वाचं सांगितलं जातं. आयुर्वेदानुसार जो पडद्यावरचा जो इम्पॅक्ट येतो तो पित्ताच्या आलोचक पित्ताचं स्थान असा त्याचा विचार करता येऊ शकतो. जर सूर्यदर्शन तांबडं फुटण्याच्या वेळेस जर घ्यायला लागलो तर मॅक्युल्याशी संबंधित विकार आहेत, पडद्याशी संबंधित जे विकार आहेत ते आपल्याला टाळता येऊ शकतात. तसंच म्हणजे मॅक्युलर डिजनरेशन असेल, म्हातारपणामुळे होणारी कमजोर दृष्टी असेल किंवा इतर कोणताही परिणाम जो पडद्यावरती येतो तो सूर्यदर्शनाने टाळता येऊ शकतो नित्याच्या. हे जसं सूर्यदर्शनाचा परिणाम येतो तसं चंद्रदर्शनाचा आहे. आपण हे ऐकत असतो की कोजागिरी पौर्णिमेला की आपण दूध पित असतो, रात्री जागरण करतो. त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला आयुर्वेदात एक अशी गंमत आहे की वेगवेगळ्या तिथीनुसार काही ग्रह नक्षत्रांच्या त्या अवस्थेनुसार औषधांची रचना केली जात असते. तर तसंच कोजागिरी पौर्णिमेला एक स्पेसिफिक औषध दिलं जातं दम्यासाठी म्हणून. मग त्यात बांबूच्या पानांचा रस असतो, तांदळाची खीर केली जाते, पिंपळी नावाचं एक औषध असतं. असं एकत्र कॉम्बिनेशन करून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री खायला दिली आणि रात्रभर त्यानं जागरण केले की त्यांना दमा कमी व्हायला लागतो. तर रात्रभर जागरण करायचं आहे. म्हणजे बऱ्याच आपण गावाकडचे तोडगे ऐकतो की सर्पदंश झाला असेल तर त्याला औषध देतात पण झोपू देत नाहीत. ही जी कन्सेप्ट आहे विषयाचा वेग वाढू नये म्हणून जे जागरण करवलं जातं ते तसंच दम्याच्या बाबतीत होतं, तसंच चंद्रदर्शनाचा नेत्राच्या बाबतीत होत असतं. नेत्राचे जे पित्ताचे विकार जे मेजर आलेले आहेत किंवा येत असतात किंवा येऊ नये, ज्यांना पित्त विकार आहे तर नेत्राचे विकार येऊ नये असे वाटत असेल तर नित्यानं काही काळ 2, 5, 10 मिनिटं जरी तुम्ही संध्याकाळच्या चंद्रप्रकाशात नाही चंद्राकडे बघितलं आणि त्या वावराय जरी लागला तरी त्याचा परिणाम नेत्रावरती खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. हे जसं सूर्यदर्शन आणि चंद्रदर्शन झालं तसं दंतमंजनाच्या बाबतीतही मी सांगितलं होतं. सर दंतमंजनाविषयी सुद्धा ऐकायचंय पण आपल्याला एक फोन आलेला आहे. चंद्रशेखर बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार. हॅलो. हा बोला. नमस्कार, बोला. हा नमस्कार, बोला. हा सर, मी अहमदनगर शहरातून बोलतोय, चंद्रशेखर शेटे. बोला. माझ्या दाढींचं एक पिढीने एक दाढ काढली होती आणि डोळ्यामध्ये माझ्या ना आता एक छोटासा एक पॉइंट आलेला आहे पडद्यावरती. तर जरूर येते मला डॉक्टरांनी सांगितलं की ते ऑपरेशन करून काढावं लागेल. आणि दाढीचा पण माझा प्रॉब्लेम होता. तर दाढ काढल्यानंतर दृष्टी कमी होण्यास काही परिणाम होतो का? दाढ कुठली, खालची काढली की वरची? दाढ खालच्या बाजूची. खालच्या बाजूची काढली. सांगतो मी. धन्यवाद चंद्रशेखरजी. सर खूप छान प्रश्न विचारलेला आहे कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की दाताचा आणि डोळ्याचा कसा काय संबंध असू शकतो. खरं आहे. कसं आहे म्हणजे प्रत्येक दाढीचा आणि प्रत्येक दाताचा डोळ्याशी संबंध आहे अशातला भाग नाही. वरच्या दाढा किंवा दात काढताना त्याचा 100 वेळा विचार गेला पाहिजे. कारण ज्या नसा ज्या नर्व ज्या डोळ्यांशी संबंधित आहेत, ज्या रक्तवाहिन्या डोळ्यांशी संबंधित आहेत त्याचा दातांचा वरच्या स्पेशली दात आणि हिरड्यांचा संबंध असतो. खालची दात आणि हिरडी जर काढली असेल तर असं डोळ्यांशी संबंधित सिम्पटम येतील याचे चान्सेस फार म्हणजे नाहीच आहेत जवळपास. तर त्यामुळे खालचं दात जर काढायचं असेल तर काढायला हरकत नाही. पण पहिली गोष्ट हे लक्षात घ्या, दातांना कीड लागली, दात हालतायत किंवा दातांचे कोणतेही विकार आहेत ते रिमूव्ह करायच्या अगोदर. कारण एकदा तुमचे म्हणजे दुधाचे दात म्हणतो आपण पडून गेले, त्यानंतर जे आलेले दात आहेत ते शक्यतो परत येत नाहीत. गेले की गेले की त्याचे रक्षण करणे हे फार महत्वाचं आहे अगोदर. जर तुम्हाला कीड लागली असेल तर आयुर्वेदिक दंतमंजन असतात, आयुर्वेदिक गंडूश म्हणून एक प्रकार असतो, आयुर्वेदिक वेगळी तेलं आहेत, आयुर्वेदिक वेगळी औषधं आहेत जी कापसाच्या बोळ्यात भिजवून आपण दाढेखाली धरता येतात जेणेकरून ती कीड मारता येते, हालणारे दात घट्ट करता येतात. हिरड्यांचे विकार आहेत, पस फॉर्मेशन झाले, हिरड्या नाजूक झालेल्या आहेत, हळव्या झालेल्या आहेत, शिवशिवत आहेत, हे कोणतीही विकार जे आहेत हे आयुर्वेदिक औषधांना टाळता येतात किंबहुना हे बरे करता येतात. जर तुमच्या दातांचं रक्षण करता येण्यासारखी अवस्था असेल तर आयुर्वेदिक औषधानं ते रक्षण केलेलं केव्हाही चांगलं. तर ते दात किंवा हिरड्या काढण्यापेक्षा म्हणजे त्याचा परिणाम म्हणजे खालचे दात आहेत त्याचा डोळ्यावरती नक्की परिणाम येणार नाही, पण काढण्याच्या अगोदर जर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली तर दातांचंही रक्षण होईल, कीड असेल तर तेही मरेल आणि हिरड्यांशी संबंधित विकारही घालवता येईल. पण दात जर काढायचं असेल तर काढायलाही हरकत नाही, त्याचा परिणाम डोळ्यावरती खालच्या दाढांचा किंवा दातांचा परिणाम डोळ्यावरती नक्की येत नाही. नक्की येतो. मग सर त्यांनी जो प्रश्न विचारला होता की त्यांना आता मग आपण
उपाय काही सांगू शकतो का आता त्यांनी? खरं तर ह्याच्या घरच्या घरी साधं त्रिफळ आहे, सुरवारी हिरडा असलेलं त्रिफळा चूर्ण आहे. साधं त्रिफळा नाही, सुरवारी हिरडा असलेलं त्रिफळा जे चूर्ण आहे त्याचा जर काढा केला आणि त्याच्या जर गुळण्या करायला लागला तुम्ही, तर त्याचा परिणाम ती कीड म्हणण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. तुरटी, मुरचूद किंवा अशी किंवा पुदिना, भूमिसनी कापूर असलेली जी दंतमंजन बाजारात असतील त्याचा जर वापर केला तर किडी मरते आणि दातांची विकार कमी व्हायला नक्की मदत होईल. होतं काय, दंतविकार हा मोठा विषय आहे. न चेक करता म्हणजे तात्पुरती आपण आता फोनवरती त्यांना ह्या गोष्टी सांगू शकतो, त्यांना आरामही पडू शकतो. पण जर त्यांना आराम नाही पडला तर प्रॉपर चिकित्सा करणं गरजेचं आहे. कारण जर ही जी इन्फेक्शन आहे ते पसरलं तर त्याचा इतर त्रास उद्भवायचे चान्सेस जास्त असतात. नक्कीच. आणि डॉक्टर आपण असंही म्हणू शकतो की दातांचं आरोग्य हे सांभाळणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी डोळ्यांचं सुद्धा आरोग्य आज दोघांचाही संबंध आहे. डॉक्टर आपण दातांविषयी बोललेलोच आहोत, पण नाकातून रक्त येणं हे खूप साधी गोष्ट वाटते, त्याचाही संबंध असतो का? नाकातून रक्त येणं ही साधी गोष्ट आहे, त्याचा संबंध आहे. पण मला असं वाटतं की ह्याच्या अगोदर आधी आपला जो मागाचा दिनचर्येच्या विषयात प्रश्न होता, त्यातले बरेचसे प्रश्न असे आहेत की म्हणजे जसं म्हणजे दंतमंजन सांगितलं तसं काही नेत्राचं रक्षणासाठी अजून काही गोष्टी आहेत. तर त्या कोणत्या? साध्या तोडगी असतात. थंड पाण्यानं चेहरा धुणं, थंड पाण्यानं डोळे धुणं, हे जर वॉश करायला लागलो आपण, म्हणजे बरेच लोक आता कॉम्प्युटर वर्क करणारी लोक असतात, तर त्या लोकांनी तर दर तासानं आय वॉश कपमध्ये पाणी घेऊन नुसतं त्या आय वॉश कपमध्ये डोळे जरी डीप करायला लागले तर भविष्यात त्या कॉम्प्युटरच्या रेसचा परिणाम नेत्रांवरती होत नाही. ज्या लोकांचं जागरण असतं, ज्यांचा प्रवास खूप असतो, ज्यांना खाण्यापिण्याच्या सवयी घाणेरड्या आहेत आणि त्यांचा परिणाम नेत्रावरती येत असतो, त्या लोकांनी सुद्धा म्हणजे तासातासानं कॉम्प्युटर वर्क असणाऱ्या लोकांनी धुता तसे नेत्रधावन नाही केलं तरी सुद्धा फक्त तुम्ही दिवसाकाठी 1 किंवा 2दा जरी नेत्रधावन म्हणजे डोळे धुवायला लागल्यात पाण्याने किंवा थंड पाण्यावरती फपकारा मारायला लागलात पाण्याचा, तरी त्याचा फायदा डोळ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने घेता येतो. अजून एक चांगली सवय म्हणजे आता तसंही बायकांना स्पेशली आपण बघत असतो की चेहऱ्यावरती वेगळी मुलामुळे लेप लावत असतात, तर तेच लेप जर आयुर्वेदिक पद्धतीने केलेली असतील, आयुर्वेदिक औषधांनी युक्त जर लेप वापरले गेले तर त्याचा परिणाम दृष्टीचं प्रसाधन करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. जर तेच जे लेप आहे ते ह्याचा चेहऱ्याचा वर्ण तर सुधारायला मदत होतेच, पण दृष्टीचं वर्धन करायला लेप उपयोगी पडतात. जर तुम्ही वापरतायत तर ते आयुर्वेदिक प्रोडक्शन जे केलेलं वैद्याने तयार केलेले जे लेप आहे ते वापरले, वैद्याने केलेली जी तेल आहे ती जर चेहऱ्यासाठी वापरता आली तर त्याचा नेत्रासाठी फायदा व्हायला लागतो. अजून एक नेत्रासाठी जो रुटीन वापरातला आहे आणि तो खूप महत्वाचा भाग आहे तो म्हणजे अभ्यंग. नक्कीच, हे अभ्यंगही सर आपल्याला ऐकायचं आहे, पण आपल्याला एक फोन आलेला आहे. शिवानंद बोलतायत बेळगाव इथून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार मॅडम, निस्पाणीहून शिवानंद वस्त्र बोलतोय मी. नमस्कार, बोला. साहेब माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळी डोळ्यांचा त्रास वगैरे होत असतो किंवा नंबर वाढाले असं समजतोय की नाही, त्यावेळी आम्ही शुद्ध गाईचे तूप डोळ्यामध्ये घालायचं असं ऐकलं होतं. आणि ज्यावेळी डोळ्याला दखरत वगैरे होतो त्यावेळी झोपतेवेळी शुद्ध गाईचं तूप किंवा जर डोळ्यावर ठेवले की कधी होतं असं म्हणतात, मग ते खरं आहे काय? तुमचं शेवटचं कळालेलं नाही. डोळ्यावर काय ठेवलं तर? कोरपडचं पीस. बर सांगतो. ठीक आहे, धन्यवाद. डोळ्यावर ठेवतो. बर सांगतो मी. धन्यवाद. काय सांगणार असं? कसं आहे म्हणजे नेत्रात तुपापेक्षा तेलाचा वापर केलेला केव्हाही चांगला असतो. तर्पणासाठी म्हणजे तर्पण नेत्रबस्ती म्हणून एक प्रकार त्यात आपण करत असतो, तूप वापरत असतो. पण जर तेच नेत्रासाठी जर तुम्ही म्हणजे नंबर लागतोय किंवा नंबर लागू नये अशी जर ज्या लोकांना काळजी आहे त्या लोकांनी एरंड तेलाचं बोट जरी काजळासारखं फिरवायला लागले तरी त्याचा तुपापेक्षा जास्त फायदा व्हायला लागतो. हा पहिला भाग. दुसरा भाग त्यांनी जो कोरफड्याचा सांगितला, ह्याला नेत्रपिंडी म्हणतात. खरं तर ही एक आयुर्वेदातली पंचकर्म म्हणजे आयुर्वेदात नेत्रासाठी ज्या कर्म सांगून ठेवले त्यातला एक भाग आहे पिंडी म्हणून. त्यात काय केलं जातं, ओल्या वनस्पतीचे आहेत, कोरफड, चिंच, कडुनिंब, एरंडपत्र, निरगुंडी अशी वेगवेगळ्या वनस्पती ज्या नेत्राला उपयोगी पडतात त्याचा पाला वेगवेगळ्या शेळीचं दूध, गाईचं दूध किंवा वेगवेगळ्या इतर औषधांच्या कॉम्बिनेशन मध्ये ओल्या वनस्पती कुटून एकत्र वाटा करून डोळ्यावरती ठेवला तर त्याचा नक्की फायदा होतो. आता कोरफडीचा होतो की नाही फायदा? होतो, पण कोणतंही अवस्था आहे नेत्राची ही फार गरजेची गोष्ट आहे. म्हणजे डोळा इतका डेलिकेट आहे की तुमचा एक डिसिजन फार धोकादायक ठरू शकतो. कोरफड डोळ्याला चालणार आहे, तुम्ही कोरफडीचे ज्यांना नेत्रातले पित्ताशी संबंधित विकार मेजर आहेत त्या लोकांनी जर डोळ्यावरती कोरफडीचा गर ठेवला तर त्यांना नक्की फायदा होतो.
पित्तामुळे जर दृष्टिमांद्य आहेत, पित्तामुळे जर दृष्टी कमी झालेली आहे आणि पित्तामुळे जर तुम्हाला नंबर लागला असेल तर कोरफडीचा जर डोळ्यावरती ठेवला तुम्ही तर त्याचा फायदा नक्की व्हायला लागेल. पण इतर विकारांच्या बाबतीत मात्र ते डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेले जास्त चांगले. म्हणजे आपल्याला ओळखता आलं नाही तर जवळच्या वैद्यांकडे जाऊन विचारणा करायची करणं गरज फार आहे की गरजेचं. तुमची प्रकृती कोणती आणि विकार कुठली कोणता आहे. हे सगळं बरोबर जाणून आहे. घेतलं पाहिजे. डॉक्टर, आपण दंतमंजनाविषयी ऐकलेलं, आता अभ्यंगाविषयी काय सांगणार? अभ्यंगाच्या बाबतीत मगाशी सांगितलं की अभ्यंग म्हटले की आपल्या डोक्यात फक्त इतकंच येतं की सर्वांग सगळ्या शरीराचा मसाज करणं. मसाज करणं. कसं आयुर्वेदानं सर्व शरीराचा मसाज करायला तर सांगितलेलाच. अभ्यंगाच्या फलश्रुतीत म्हणजे अभ्यंगाचे जे फायदे सांगितलेत त्याच्यात प्रमुख फायदा काय सांगितला आहे, म्हणजे बाकी बलवर्धन बाकी ह्या सगळ्या वर्णन करून ठेवले, त्याच्यात दृष्टी प्रसादन किंवा दृष्टीवर्धन ही गोष्ट अभ्यंगाच्या फलश्रुती सांगून ठेवली. म्हणजे आता मसाज करतोय शरीराला पण वाढते तुमची दृष्टी, इतका फरक आहे. तसंच सार्वधिक अभ्यंगाचा जसा विषय येतो तसा शिरोअभ्यंग म्हणून एक प्रकार आहे. म्हणजे आपल्याकडे गावाकडे किंवा आता स्पेसिफिक मुलींच्या डोक्याला ज्यावेळी डोक्यानं आंघोळ करतात त्याच्या आदल्या दिवशी डोक्याला तेल मुरवायची एक पद्धत आहे. त्याला शिरोअभ्यंग जे म्हणतो आपण, तो शिरोअभ्यंग 8 दिवसातनं 15 दिवसातनं करणं जेणेकरून मेंदूतली उष्णता कमी व्हायला लागेल आणि डोळ्याचं ताकद वाढायला लागेल, ह्याचा उपयोगी पडतो. आणि तसला तिसरा पार्ट म्हणजे पादाभ्यंग, जे वेगवेगळ्या तेल आणि तुपांचा तळपायाला मसाज करणं. आपल्या लोकांमध्ये एवढं म्हणजे जवळपास माहिती असतं की कास्त्याच्या वाटीनं मसाज केला की हीट कमी व्हायला लागते आणि डोळ्यांना त्याचा खूप मेजर इश्यू म्हणजे फायदा होतो. पण नुसतेच कास्त्याच्या वाटीनं फायदा होतो का? सगळ्यात श्रेष्ठ काय कर्म असेल तर दोन्ही तळपायांना तुम्ही साधं तेल लावलं आणि तळपाय एकमेकाला घासायला लागला तर सगळ्यात चांगला पादाभ्यंगाचा जो गुण आहे ते त्याने यायला लागतात. दुसऱ्या नंबरला कास्त्याची वाटी, म्हणजे कास्त्याची वाटी पाहिजेच असा 8 तास असायला पाहिजे नाही, तर तुम्ही साधे तळपाय एकमेकावरती जरी घासायला लागलात तरी त्यानं दृष्टीप्रसादनाचं काम खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागतं. त्यामुळं पादाभ्यंग हा जसा शिरोअभ्यंग, सार्वधिक अभ्यंग तसाच पादाभ्यंग, ह्या 3 गोष्टींचा जर योग्य रीतीने वापर करून घेतला तर नेत्रविकारापासून आपण लांब राहू शकतो. इथे सर कुठलं तेल वापरलं पाहिजे? इथं तुम्ही क्षीरबला तेल म्हणून एक बाजारात अवेलेबल होऊ शकतं चांगल्या कंपनीचं, किंवा वैद्याने तेल केलं क्षीरबला तेल वापरता येऊ शकतं. एरंड तेल वापरता येतं. काहीच नाही जमलं तर साधं तुम्ही घरच्या घरी कुठेही घाण्यावरचं एरंड तेल मिळू शकतं. एरंड तेल हे नेत्रासाठी पादाभ्यंगासाठी सर्वश्रेष्ठ औषध आहे. त्यामुळे एरंड तेलाचा जरी तुम्ही पादाभ्यंग करायला लागला तरी उत्तम आहे. शुद्ध गाईच्या तुपानं जरी तुम्ही करायला लागलात, आता आपल्याला जे मिळतं ते केमिकल युक्त मिळतं, बऱ्याचदा क्रीमचं तूप मिळत असतं, त्याच्याऐवजी जर देशी गाईचं जर तुम्हाला तूप मिळालं आणि त्याचा जर पादाभ्यंग केला तर दृष्टीचं पण वर्धन होण्यासाठी ह्या पादाभ्यंगाचा खूप फायदा होऊ शकतो. नक्कीच घरच्या घरी करण्यासारखे बरेच उपाय आहेत आणि ते आपल्याला करायचे आहेत. प्रेक्षको, याशिवाय सुद्धा विशेष टिप्स अशी देणार आहे तुम्हाला की व्हिटॅमिन डी ची कमतरता ही आपल्यामध्ये बऱ्याच जणांमध्ये असते, डॉक्टर असं सांगतात. ते नक्की कशी दूर करायची हेच सांगणार आहे मी एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षको, ब्रेकला जाण्याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्यापैकी बऱ्याच जणांना डॉक्टर असं खास लिहून देतात की व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे आणि मग तुम्हाला कॅप्सूल किंवा गोळ्या दिल्या जातात. नक्की व्हिटॅमिन डी ची कमतरता म्हणजे काय? खरं म्हटलं तर व्हिटॅमिन डी चा सगळ्यात जास्त चांगला आणि मुबलक स्रोत म्हणजे सूर्यप्रकाशाची किरणं. आता ही सूर्यप्रकाशाची किरणं म्हणजे कोवळी किरणं तुम्ही घेतली पाहिजे. सकाळी जर तुम्ही अर्धा तास किंवा 40 मिनिटं जर चाललात तर ते जे किरण आहे त्या किरणांद्वारे तुम्हाला व्हिटॅमिन डी हे तुमच्या शरीरात मिळेल आणि ही कमतरता ही भरून काढेल. थोडक्यात सर, एसी सोडून बाहेर जाण्याची गरज आहे. घरचं वातावरण आपल्याला पोषक नाही आपल्या आरोग्यासाठी, हे आपल्याला नेहमीच आपल्याला जाणून येतं. डॉक्टर, आपण जेव्हा पूर्ण दिनचर्येविषयी चर्चा करतो आहे, पुढे नस्य हा सुद्धा एक जो प्रकार आहे तो कधी काळीच केला जातो, तर त्याविषयी काय सांगाल? कसं आहे, म्हणजे पूर्वीची लोक हे केलं जायचं पण आता ते मागे पडले. बऱ्याचदा म्हणजे गावाकडे असं स्पेशली केलं जाते की लहान मुलांना कफ झाला तर नातवण म्हणून एक प्रकार आहे, तो पडजिबीला लावून ओमन केलं जायचं, म्हणजे कफ पाडला जायचं की पोरकं टुणटुणीत व्हायचं. मग आता सारखे निमोनिया आणि ऍडमिट करायची अवस्था यायची नाही किंवा येऊ देत नव्हती. पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आता मागे पडत गेलेत, आजीबाईच्या बटव्यातच राहिल्यात. आणि ह्या प्रोसिजर करायला त्या गोष्टी बघितल्या तर डेअरिंग, म्हणजे वैद्य लोकांच्या बाबतीत आपण म्हणतो ना की आपण शिकत असताना इंटर्नशिप करत असतो, आपण तो प्रत्यक्ष जो प्रयोग करत नाही, आपण ज्यावेळी त्या प्रॅक्टिस करत नाही, आपण त्या गोष्टी सर्जरी शिकत नाही, तोपर्यंत करायचा कॉन्फिडन्स नाही येत आहे. आतापर्यंत आताच्या आज्यांनाच ह्या गोष्टी माहिती नाहीत, तर त्यांच्या सुनांना त्यांच्या पोरांना ह्या गोष्टी येणार कुठून हा प्रश्न आहे.
तर तसं जसं वमनाचं सांगितलं तसं नस्य, अंजन, गंडूश ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नेत्रविकारांसाठी ज्या रुटीन वापरल्या जायच्या. म्हणजे अंजन म्हणजे काय, आपण आता मी सांगताना वैद्य आहे म्हणून मी सांगताना अंजन करा, आच्छोदन करा ह्या प्रोसिजर सांगू शकतो. ह्या गावाकडच्या लोकांना ह्या ज्या नावं आहेत ही कदाचित माहिती नाहीत, पण त्या प्रोसिजर त्या करत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायला डोळे दुखत आहेत किंवा डोळ्याला त्रास होतोय, तर जसं मग एकाने सांगितलं की कोरफडीचा गर ठेवतोय, तर स्वतःहून चिंचेचा पाला आणून कुटून शेळीचं दूध घालून डोळ्यावरती ठेवलं जातं, कडुनिंबाचा पाला वाटून डोळ्यावर ठेवला जातो. तसाच नस्याच्या हिशोबानं जर काही त्रास होतोय, शिंकाचा त्रास आहे, सर्दीचा त्रास आहे आणि डोळ्यांशी दृष्टी कमी होते असं वाटलं तर पूर्वीचे लोक शुद्ध गाईची तुपाची 2-2 थेंब नाकात सोडले जायचे. म्हणजे ही जी प्रोसिजर आहे ह्याला नस्य म्हणतो. हे त्यांना त्यांच्या गावी नाही, पण हे आपण केलं जातं, दृष्टीसाठी उपयोगी पडतं. ह्या पद्धतीनं फार महत्वाच्या गोष्टी आहेत. तर नस्याचं जसं सांगितलं तसंच अंजन म्हणून एक प्रकार आहे. जसं आत्ता मगाशी सांगितलं तसं डोळ्यात एरंड तेलाचं बोट जरी फिरवलं तरी ते डोळ्यातनं म्हणजे ते झोंबायला लागतं, इरिटेशन व्हायला लागतं आणि डोळ्यातनं पाणी यायला लागतं. याला आयुर्वेदानुसार नेत्राचं रेशन असं म्हटलं जातं. होतं काय, पोट साफ नाही झालं की जसं पोट साफ व्हायचं औषध देत असतो आपण, तसं डोळ्यातले साठलेले दोष काढायचे असतील तर अंजन हे गरजेचं आहे. जर डोळ्यातले कोणतेही औषधसिद्ध तेल तुप टाकायला लागलो किंवा अंजन वेगवेगळ्या स्वरूपात अवलेह स्वरूपात करून डोळ्यात घालायला लागलो तर ते डोळ्यात गेले की दोषांना पाण्याच्या स्वरूपात कन्वर्ट करून ते बाहेर काढायला लागतात. त्यामुळे अंजन ही गोष्ट जी आहे ती नेत्रविकार टाळण्यासाठी खूप महत्वाची आहे. होतं असं की एखादी गोष्ट शरीरात साठत जाते 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 आणि ती किती एक मर्यादा ठरलेली आहे आणि त्याचे मग नंतर दुष्परिणाम शरीरात दिसायला लागतात आणि ते होऊच नाही म्हणून नस्य, अंजन ह्या गोष्टींचा खूप फायदा व्हायला लागतो. गंडूश म्हणजे गुळण्या करणं, साध्या बोली भाषेत सांगायचं झालं तर जसे आपण घशाचं इन्फेक्शन झाल्यानंतर हळदीच्या, त्रिफळ्याच्या वेगवेगळ्या किंवा मिठ पाण्याच्या गुळण्या करत असतो, तसंच नेत्राच्या हिशोबानं सुरवाडी हिरड्याचं मागाशी जसं सांगितलं तसं सुरवाडी हिरडा युक्त त्रिफळा घेऊन त्याच्या जरी साध्या गुळण्या करायला लागलात, साध्या हळदीच्या काड्याच्या गुळण्या करायला लागलात तरी तुम्हाला नेत्राच्या हिशोबानं घशातली घाण निघायला लागते. कफाचा जे घशात साठलेला आहे किंवा ऊर्ध्व जठरगत विकाराच्या हिशोबाने जी घाण साठलेली आहे ती गंडूशाच्या स्वरूपात बाहेर पडायला लागते आणि ती बाहेर काढायला लागते की संचित दोष बाहेर पडल्यामुळे जे नेत्रविकार होणार असतात ते होत नाहीत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. अजून ह्याच्यात सगळ्यात शेवटची महत्वाची गोष्ट काय, पोट साफ ठेवणं इतकं सोपं आहे. म्हणजे तुम्ही बाकी काही करा न करा, होते न होते हा भाग नंतरचा, पण कमीत कमी ही गोष्ट तर आपल्याला माहिती म्हणजे डॉक्टर आहे, डॉक्टरकडे गेलाय, डोळ्याचे दोष आहेत हे कळतं. सामान्य लोकांना कळत नाही, पण एवढी तर सामान्य लोकांनी गोष्ट कळू शकते की तुमचं पोट साफ होत नाही, ही कॉमन गोष्ट आहे. नक्कीच. म्हणून आपण सर असं म्हणतो की सगळे आजार हे पोटातूनच उद्भवत असतात. म्हणून पोट साफ असेल तर आरोग्य तुमचं हे व्यवस्थित राहतं. आपल्याला एक फोन आलेला आहे. गणेश बाबर बोलतायत आपल्याशी जालना इथून. नमस्कार गणेशजी. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मॅम माझ्या आजूबाजूला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे मॅडम. सर ते मॅडम माझ्या आजूबाजू डोळे असे खालच्या साईडने कडक होत आहेत मॅडम आणि तिथे आग होती जास्त, डोळ्याला पाणी येतं. काय होतं? आजूबाजूच्या डोळ्याची खालची पापणी आहे ना सर, ती पापणी अशी पूर्णपणे कडक व्हायली आणि त्या डोळ्याला पाणी यायला, लाल व्हायले डोळे लाल व्हायले, पापणीला म्हणजे खालची पापणी कडक होते आणि आग होती डोळ्याची. आग होते. बर. वय काय आजोबांचं? सर आजोबांचं 7-5 वर्ष आहे. आणि डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवले का? हो सर, दाखवले. काय सांगितलं त्यांनी? सर त्यांनी एवढं काही खास नाही सांगितलं, होतं म्हणे फक्त तर ड्रॉप दिले ते मग त्यांना टाकायला. बर, मी सांगतो. बऱ्याच वेळा डॉक्टर नुसते ड्रॉप देऊन म्हणजे या गोष्टी बऱ्या होतात का आजार मुळात तो तसाच राहतो? मूळचा आजार विकार तसा कसं होतं, साधं लक्षण लक्षात घ्या. ज्यांना डोळे लाल होतात ॲलोपॅथिक डॉक्टरांकडे गेले की काही अँटीबायोटिक दिलं तर डोळ्यात ड्रॉप सोडले जातात. बऱ्याचदा तेच स्टेरॉइडचे असतात. लाली तुमची कमी होते, लाली कमी होणार आहे, पण त्या स्टेरॉइडच्या ड्रॉपचा दुष्परिणाम इतका मेजर आहे की नंतर कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू डेव्हलप व्हायला लागतो. म्हणजे एक आजार बरा करून दुसरा उद्भव करणं ही आयुर्वेदिक चिकित्सेचा भाग येत नाही. मग नेमकं काय करायला पाहिजे, लाली काय येते, पापण्यांच्या खालच्या कडक का होतं त्याचं कारण शोधायला पाहिजे. ते सांगतायत त्यानुसार हे तर पित्तज विकार दिसतो, त्यामुळे साधं सोपे घरच्या औषधाने हे बरे होऊ शकतात. एक, एरंड तेलाचा पादाभंग करा, तळपायला एरंड तेलाचा मसाज करायला चालू करा, कोथिंबिरीचा रस काढून डोळ्यावरती त्याच्या पट्ट्या ठेवायला चालू करा, एरंड तेलाचं बोट डोळ्यांमध्ये फिरवायला चालू करा. लाली कमी झाल्यानंतर आता तुडताच नको, फक्त कोथिंबिरीचा रसाच्या पट्ट्या डोळ्यावरती ठेवा, तळपायला एरंड तेलाचा मसाज द्यायला चालू करा. तिसरी गोष्ट, सप्तामृत लोह म्हणून एक गोळी मिळते बाजारात,
कोणत्याही वैद्याकडून घेतली तरी चालेल. ते साध्या गाईचे तूप आणि मधातनं 2-2 गोळ्या 2 वेळेला घ्यायला चालू केल्या आणि पोट साफ होत नसेल तर पोटातही एरंड तेल घ्यायला चालू केलं तर डोळ्याची लाली कमी व्हायला लागेल, पापण्यांची येणारी जो कडकपणाही कमी व्हायला लागेल आणि डोळ्यातले पाण्यातले जे पाणी गळतंय तेही कमी व्हायला लागेल. फक्त हे एक औषध उपचार हे चालू केल्यानंतर 7 दिवसात ह्या लक्षणांमध्ये उतार पडायला लागतो. तो जर नाही पडला तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ॲलोपॅथिक औषधं घेताय, मी आता सांगतोय हे तोडगेही करताय तरी होत नाही, म्हणजे कुठल्या तरी मोठ्या विकाराची नांदी आहे. वैद्यांच्या सल्ल्यानं नंतर पुढचे औषध उपचार करणं गरजेचं आहे. नक्कीच, आणि वैद्यांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याला एक सर फोन आलेला आहे. सागर बोलतायत आपल्याशी कोल्हापूर इथून. नमस्कार सागरजी. नमस्कार, बोला. मॅडम, मी सागर मांजरे कोल्हापूरहून बोलतोय. बोला. सर, मला डाव्या डोळ्याला असं मास्क चढलेलं आहे. काय? डाव्या डोळ्यावर असं मास्क चढलेलं आहे. बर. हा हा. मी डॉक्टरांना वर्षभर 6 महिन्याला दाखवतो, पण डॉक्टर म्हणतात की ते काढायची गरज नाही आणि त्याच्यामुळे माझा उजवा डोळा जो आहे पण तो उजव्या डोळ्याला सर वारंवार माझी सूज येते आणि डोळा पूर्ण रक्तानं माकल्यासारखा लाल भरलेला होतो. त्याला काहीतरी उपाय असेल का आयुर्वेदिक? हो, आहे की, सांगतो मी तुम्हाला. हो, धन्यवाद. कसं आहे, ह्याला टेरिजे म्हणतात. मांस येणं किंवा जे सांगितलं जातं की पांढऱ्या बोळा येतं ते नंतर काळ्या बोळावर ते कव्हर व्हायला लागतं आणि सुरुवातीला होतं का त्याची जर ग्रोथ फारशी नसेल तर हे ॲलोपॅथिक डॉक्टर लगेच काढा असं सांगत नाहीत. काही वेट अँड वॉच, ज्यावेळेला त्रास होईल, ज्यावेळेला दृष्टी कमी होते असं वाटतंय त्यावेळेला बघू त्यांना ऑपरेटिव्ह करा असं सांगितलं जातं. पण ऍज अ फॉरेन बॉडी ते ट्रीट व्हायला लागतं. मुळव्याध कशी आहे, चामखीळ कशा येतात, तसंच ह्याला टेरिजे म्हणजे आर्म म्हटलं जातं आणि आयुर्वेदानुसार त्याची ट्रीटमेंट ही एकृत दृष्टीची केली जाते. हे आर्म जसं पुरतच्या जशी मुळव्याध किंवा चामखीळ आपल्याला कायमची बरी करता येते तशा आयुर्वेदिक चिकित्सेनं व्यवस्थित केलं तर त्याची सगळी लक्षणं आपल्याला घालवता येतात किंवा आर्म हे कायमचं नाहीसं करता येतं. फक्त नेमके आहे कशामुळे, लिव्हर दृष्टी कशामुळे आहे आणि नेत्रात ते का आले ह्याचं डायग्नोसिस योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे. तुम्ही आता मी घरच्या घरी सांगतो ती आता गोळी ज्यावेळेला शक्य असेल त्यावेळेला येऊन दाखवाच मला. ज्यावेळेला घरच्या घरी सांगतो आर्शकुटर म्हणून बाजारात एक गोळी मिळते, ते 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळी घ्यायला चालू करा. पोट साफ होत नसेल तर फक्त एरंड तेल किंवा त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना गरम पाण्यात घ्यायला चालू करा. ह्या 2 गोष्टी केल्या तरी तुमचे लाल होणं, दुखणं, खुपणं ह्या सिम्पटम कमी यायला लागतील. पण प्रॉपर आर्म घालवायसाठी मात्र आयुर्वेदिक चिकित्सा करणं गरजेचं आहे. ते केलं तर आपल्याला हे आर्म किंवा टेरिजियम किंवा तुमच्या भाषेत जे मांस वाढले ते आपल्याला घालवता येऊ शकेल. नक्कीच. प्रेक्षक, आपल्या सुद्धा बऱ्याच जणांना वाटतं की डोळ्याचे आजार हे वयोमानानुसार येत असतात आणि सर ते आपल्याला असं वाटतं की वयोमान झालं म्हणजे ते आजार लवकर बरेही होत नाही. मधुमेह असाच एक आजार आहे, त्यामुळे डोळ्यांवर खूप परिणाम होतात. तर इथे डोळ्याची दृष्टी वाचवणं किंवा डोळ्यांचे आजार असतील ते बरं होणं, असे काही तुमच्याकडे अनुभव आलेत का जे आम्हाला तुम्ही सांगू इच्छिता? सांगता येऊ शकतील. आपले एक तासगावला सेंटर आहे, ज्या एका सेंटरला मी फर्स्ट संडेला मी तासगावला बसत असतो. तिथं आता नुकताची केस आहे. 3 महिन्यापूर्वी मिरजेहून एक रुग्ण आपल्याकडे आला होता. वय काही ते 35-40च्या आसपास असेल, मी आता नाव रुग्णाचं सांगत नाही, आणि मधुमेहाचा पेशंट आहे. गेले माझ्याकडे याच्या अगोदर बरेच दिवस ऑफिसचं काम सोडून घरी बसला होता. मूळ पेशंट आहे मधुमेहाचा. मधुमेह म्हणजे प्रमेहाचा पेशंट आहे आणि रेटिनल ब्लिडिंग झाले, डायबेटिक रेटिनोपॅथी बसली होती. ब्लिडिंग झाल्यामुळे ऍब्सोल्युट दिसणं बंद झालं होतं. त्याच्या अगोदर लेझरही 1-2दा झालेला आहे त्याचा परिणाम, पण ते दिसणं फारशी काही इम्प्रुव्हमेंट नव्हती. आयुर्वेदिक डायग्नोसिस त्याचं पित्तज प्रमेय असं केल्यानंतर औषध उपचार केल्यानंतर 2 महिन्यात त्या रुग्णाला, म्हणजे पूर्वी येताना दिसणं अवघड होतं, 2 महिन्यात त्या रुग्णाची दृष्टी पुष्कळशी रिकव्हर झाली आणि आता जवळपास जून महिन्यापासून त्यानं कामी जॉईन केली. हे सांगायचा उद्देश असा, वय 35 ते 40 आहे, हाच डायबेटिक रेटिनोपॅथीचा पेशंट वयाच्या 60ला आला तरी फरक पडणार आहे. तर हाच पेशंट वयाच्या 50ला आला तरी फरक पडणार आहे. त्यामुळे मधुमेहाचा पेशंट, मधुमेह किती दिवसापासून आहे, म्हणजे प्रमेह किती दिवसापासून आहे, डायबेटिक रेटिनोपॅथी किती दिवसांपासून बसलेली आहे आणि डॅमेज किती पार्ट आहे ह्याच्यावरती खूप काउंट करत असतं. आणि ते जर डायग्नोसिस आयुर्वेदिक पद्धतीने करता आलं तर मधुमेह आणि मधुमेहजन्य नेत्रविकारांमध्येही आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने यश घेता येतं. नक्कीच. आयुर्वेदाने सुद्धा डोळ्यांचे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात. नुसतेच ॲलोपॅथिक औषधं टाकून बऱ्याच वेळेला आपण तो आजार हा पुढे लांबवत असतो. तर तसं न करता तुम्ही जवळच्या वैद्यांकडे जाऊन तुमच्या आजाराचं उपचार हे घेऊ शकतात. प्रेक्षक, डॉक्टर इतके छान आपल्याला समजावून सांगतात. तुर्तास आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आयुष्याचा दृष्टिकोन आपण शोधतच असतो, पण डोळ्याचा दृष्टिकोन काय हेच यावरच आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर आबासाहेब गडदे.
प्रेक्षको, डोळ्यांचं आरोग्य अबाधित ठेवायचंच आहे, पण त्याशिवाय बाकी आजार आहेत ज्यामुळे डोळ्यांचे आजार उद्भवतात, हेही आपल्याला माहिती आहे. डॉक्टरांकडून आपल्याला उपाय घ्यायचे. सर, उन्हाळ्यातच खास करून आपल्याला असं दिसतं की नाकातून रक्त येणं, आणि आपण असं समजतो की घोळणं फुटणं असं आपण नाव देतो त्याला, पण ही साधी वाटणारी जी समस्या आहे त्याचा संबंध डोळ्यांच्या आजारांशी येतो का? येतो. कसं आहे, म्हणजे मी बऱ्याचदा लेक्चरमध्ये हे सांगतो की रांजणवाडी हा जो विकार हा दिसताना साधा आहे, पापणीच्या येणाऱ्या ठिकाणी आहे, तो वारंवार येत राहतो. वर्ष 2 वर्ष 3 वर्ष एपिसोड येतात उन्हाळ्याच्या हिशोबानं, आणि नंतर काही दिवसांना अचानक एकदम रांजणवाडी येणं बंद होतं. पण काही वर्षानं पडद्यावरती त्याचा परिणाम दिसायला लागतो, ऑप्टिक नर्वला म्हणजे सूज यायला लागते. आणि मग ह्याला आधुनिक शास्त्राचं डायग्नोसिस नाही की रांजणवाडीमुळे ऑप्टिक न्यूरायटिस बसतं, असं नाही होत. पण आयुर्वेदानुसार ते आहे, आणि मग त्याची ट्रीटमेंट केली गेली, त्या रक्त विकृतीची ट्रीटमेंट केली गेली की मग ते ऑप्टिक न्यूरायटिस किंवा पडद्याला येणारी सूज आपल्याला घालवता येऊ शकते. तसं नाकातून येणाऱ्या रक्ताच्या बाबतीत बोलता येईल. तर नाकातून रक्त येतं, त्याचं मूळ कारण काय हे शोधलंच जात नाही. होतं असं, दर उन्हाळ्यात आपल्याला असं वाटतं की लहान मुलांचे गुन्हा फुटतो, रक्त येतं, मग कुठं तर बर्फ लावा किंवा तात्पुरते तोडगे काहीतरी करा, असं केलं जातं. आणि वर्षानुवर्ष 2, 4, 5, 10 वर्ष हे होतंच. ह्याचं मूळ कारण नाकातून रक्त येतं, तर त्याचं कारण काय, ते काय, ते ह्याच्या मागच्या गोष्टीकडे कोणताही पालक किंवा आई वडील किंवा तो जर मोठी व्यक्ती असेल तर ती मोठी व्यक्ती ह्याचा विचार करत नाहीत. मेंदूशी संबंधित विकार असतील, रक्ताचे मेजर विकार असतील, नाकाशी संबंधित विकार असतील, डोळ्याशी संबंधित विकार असतील, तर बऱ्याच विकारांमध्ये नाकातून रक्त येणं हे सिम्पटम दिसू शकतं वर्षानुवर्ष. गोवर कांदण्या, टायफॉइड झालेत, कावीळीसारखे आजार पण झाले, ती विषय दिलेली असतील आणि ती हीट जास्त असेल तरी नाकातून रक्त येऊ शकतं. म्हणजे नाकातून रक्त येण्याचं साधं शुल्लक कारणापासून रक्ताच्या मोठ्या विकारापर्यंत त्याची संप्राप्ती सरकू शकते. तर मोठं नेमकं कारण काय हे शोधता आलं पाहिजे. होतं असं, ज्या वेळेला ह्या विकारांमुळे शरीरात एका पराकुटीची उष्णता साठायला लागते, त्यावेळेला नाकातून ब्लिडिंग व्हायला लागते, ह्याला म्हणतात रक्तपित्त. हे असं व्हायला लागल्यानंतर त्याचा सन्निध अवयव कोणता नाकाच्या, तर तो डोळा. ज्यावेळेला रक्तपात व्हायला लागतो किंवा ज्यावेळेला रक्तस्राव व्हायला लागतो, त्यावेळेला त्या जवळच्या अवयवावरती म्हणजे डोळ्यावरती त्याचा इतका मोठा घाला येतो की नंतर दृष्टिमांदे हे सिम्पटम सुरुवातीला दिसतं. आणि त्यावेळेला आपण वर्षातून ज्यावेळेला उन्हाळ्यात नाकातून रक्तस्राव होतो, त्याचा परिणाम दृष्टी कमी होते असं आपण पकडत नाही. आपल्याला वाटतं नंबर लागलाय किंवा तत्सम विकार नेत्रांशी संबंधित आहेत आणि आपण तशी चिकित्सा करत राहतो. एका बाजूला रक्त येणं हे चालूच राहतं, आणि नंतर एका मर्यादेनंतर मग पडद्यावरती मागच्या ऑप्टिक नर्ववरती त्या रक्तस्रावाचा इतका मेजर परिणाम येतो की दृष्टीनाश होऊ शकतो किंवा अंधत्व येऊ शकतं. मग ह्याच्यात जर सुरुवातीलाच जर तुम्ही ह्या गोष्टी ज्यावेळेला रक्तस्राव व्हायला लागला आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेलात आणि दाखवलं, तर ते भलेही शुल्लक कारण असो, त्या शुल्लक कारणासाठी साधं दुर्वांचा रस जरी तुम्ही घ्यायला लागलात, म्हणजे कोणत्याही प्रकारचा रक्तस्राव असो नाकातला, म्हणजे तो मोठ्या कारणानं रक्ताच्या मोठ्या विकारांमुळे असो, गोवर कांदण्याच्या विषांमुळे असो, तात्पुरत्या नाकाचे विकार असो, डोळ्यांचे किंवा मेंदूचे विकार, कोणताही प्रकार असो ज्याच्यामुळे तुम्हाला नाकातनं रक्तस्राव होतोय, त्याच्यात दुर्वांचा रस हे रामबाण औषध आहे. किती साधा औषध आहे, पण तुम्ही ते घरच्या घरी करता येऊ शकतं. हेच जर तुम्ही डॉक्टरांना दाखवलं, दुर्वांचा रस एका बाजूला चालू केला आणि डॉक्टरांना दाखवलं, त्याचं मूळ निदान करून घेतलं आणि जर चिकित्सा केली तर हे कॉम्प्लिकेशनच होणार नाहीत. म्हणजे काय, थोडक्यात सुरुवातीला आजार कोणता किती क्षुल्लक आहे आणि त्याच्याकडे किती दुर्लक्ष करायचं हे आपण ठरवायला हवं. ताप आला की लगेच जाऊन अँटीबायोटिक घेणारे आपण, नाकातनं वर्षानुवर्ष रक्त पडतं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष, किती विरोधाभास आहे हा. जर त्याच वेळेला नाकातनं रक्त पडतं आणि त्याच वेळेला आयुर्वेदिक पद्धतीनं, ॲलोपॅथीत नाही सांगत, आयुर्वेदिक पद्धतीनं डायग्नोसिस केलं आणि मग त्याची चिकित्सा केली तर त्याचा दुष्परिणाम स्वरूप येणारे नेत्रविकार हे कायमस्वरूपी टाळता येईल. नक्कीच, मुळापासून आजार बरे केले जातात आयुर्वेदामुळे, म्हणूनच वैद्यांकडे जाऊन तुम्ही तुमचे उपचार हे बरे करू शकतात. आपल्याला एक फोन आलेला आहे, राधिका बोलतायत आपल्याशी पुणे इथून. हॅलो. बोला. हॅलो सर. हा बोला, नमस्कार. सर, मला 6 महिन्यापासून नाही का डोळ्यांना खूपच त्रास व्हायला लागलाय. काय? डोळ्यांना 6 महिन्यापासून माझा खूपच त्रास व्हायला नाही का, म्हणजे जरा म्हणजे 6 महिन्यापूर्वी माझं ऑपरेशन झालं. ऐकू येत ऑपरेशन आणि त्यात नाही का मी त्यानंतर जरा जास्त केस आलं माझ्या डोक्यात. त्यानंतर माझा बीपीचा हाय होत होता, 2 महिने एकदम असं माझा लई त्रास झाला. आणि सध्या पण मला बीपीची गोळी चालू आहे. राधिकाजी, तुमचा प्रश्न जरा पुन्हा एकदा सावकाश सांगा. हॅलो मॅडम. बोला. 6 महिन्यापासून नाही का मला खूपच त्रास होते डोळ्यांना, सारखे जळजळ होते आणि मी रडले पण त्या काळात जास्त 6 महिने झाले. 1 महिना म्हणजे रडतच होते जास्त. मानसिक माझं जरा संतुलन बिघडल्यासारखं झालं काय. तेव्हापासून डोळे माझे खूपच दुखते आणि डोळे पण माझे बारीक झाले, खूप मोठे डोळे होते माझे असे दिसायला छान.
दुखतायत. बरं, आणि तुमचं वय काय आता? आणि आता त्रास पण होतोय मला भरपूर. तुमचं वय काय आता? माझं सर 28 वर्ष वय. मला बीपीची गोळी पण सुरू झाली. बीपीची गोळी चालू झाली? हो बरं, झाली सुरू सर. कारण काय माझ्या डोक्यात माझी मानसिक चिंतनच गेली. बरं, पाळीशी संबंधित काही तक्रारी आहेत? हॅलो, पाळीशी संबंधित काही तक्रारी आहेत का? हेवी ब्लिडिंग होणं? हॅलो, बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे, तुमचा सांगतो, प्रश्न सांगतो. कळालेला आहे आम्हाला. ठीक आहे. सर, त्यांना बीपीचा त्रास आहे, डोळे जळजळतात, दुखतायत असं. याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीपीचा त्रास आहे तर ते पित्ताशी म्हणजे ह्या एज मध्ये बीपीचा त्रास होतोय म्हणजे नेमकं काय हे विचार डायग्नोज करणं गरजेचं आहे. कोट्याशी संबंधित आहे, पित्तामुळे आहे, हृदयावरतीच खरा परिणाम आहे, मानसिक त्रास आहे असं ते सांगत आणि होते. मानसिक गोष्टींचाही परिणाम म्हणजे होतं कसं, शोक आहे, रडताय, आणि त्याचा म्हणून मगाशी त्यांना प्रश्न विचारले की गर्भाशयाशी संबंधित काही सिम्पटम आहेत का, गर्भाशयाचा काही त्रास आहे. बऱ्याचदा असं होतं बायकांना खूप त्रास असेल तर त्याचा रिबाउंड इफेक्ट येतो गर्भाशयावरती, मानसिक त्रास असेल तर, आणि मग बऱ्याचदा बीपी शूटअप झाल्यासारखे सिम्पटम दिसतात. तर अशा पेशंटमध्ये लक्ष्मणा लोह सारखी काही औषधं आयुर्वेदात आहेत की जी वापरली गेली की गर्भाशयाची विकारी कमी व्हायला लागतात आणि बीपी कमी व्हायला मदत व्हायला लागते. बीपी कमी व्हायला लागला, रक्तातले दोष कमी व्हायला लागले की अल्टिमेटली रक्तातला उत्क्लेश कमी झाला दोषांचा की नेत्राशी संबंधित विकार कमी व्हायला लागतात. पण हे अगोदर लक्षात घेतलं पाहिजे की हे गर्भाशयाशी संबंधित असायला हवं. पण तरी घरच्या घरी आपल्याला सांगता येईल, शिरशुलादी वज्र रस म्हणून एक बाजारात गोळी मिळते. ती गोळी जर सकाळी संध्याकाळी एक एक गोळी घ्यायला लागलात आणि पथ्यादी काढा बाजारात मिळतो तो जर घेतला तर डोळे दुखणं, डोळे लाल होणं, डोकं दुखणं हे सिम्पटम तुमची कमी यायला लागतील. 15-15 ml दोनदा पथ्यादी काढा तितकंच उकळून थंड केलेल्या पाण्यासोबत घ्यायला चालू करत आहे. तुमचे डोळेही दुखायचे कमी येतील आणि डोकंही दुखायचे कमी येईल. त्यासोबत मी सांगितलेली एक गोळी, हे दोन गोष्टी घेतल्यात की तुमच्या नेत्राशी संबंधित, डोळ्यांशी संबंधित जी सिम्पटम आहेत ते कमी करायला मदत होईल तुम्हाला. नक्कीच त्यांना फायदा होईलच सर त्या गोळीचा. सर, मायग्रेनचे जे पेशंट असतात ते खास करून अर्धशिशी किंवा अर्ध डोकं दुखणं असं सांगत असतात आणि त्याच्यावर ते उपचार घेतात किंवा आपण म्हणू शकतो की वर्षानुवर्ष ते उपचार घेत असतात. तर त्यामुळे सुद्धा डोळ्यांवर परिणाम होतो का? नक्की होतो. कसं होतं, मुळातच डोकं दुखणं ते कोणत्या पद्धतीचं आहे, ते केव्हा दुखतं, ते कधी कशा पद्धतीनं दुखतं आणि ते कधीपासून आहे, ह्या इतक्या बारीक गोष्टींचा विचार आयुर्वेदात केलाय. डोकेदुखी म्हणली की संपलं, डोकेदुखी एखाद्या ॲलोपॅथिक गोळी घ्या किंवा पेन किलर घ्या, हा आयुर्वेदिक विचार नाही. डोकं दुखतंय तर ते केव्हा दुखतं, ते सकाळी दुखतं, दुपारी दुखतं, रात्री दुखतं का, जसा सूर्य वर चढत जातो तसं डोकं दुखायला लागतं. डोकं दुखण्याचा प्रकार जसा आहे तसं डोकं नेमकं दुखतं कुठं, कपाळाच्या बाजूला दुखतं, बॅक साईडला दुखतं, मानेच्या वरती दुखतं का मानेच्या वरती दुखतं का माथ्यावरती दुखतं, नेमका दुखण्याची जागा कोणती का सगळं डोकं दुखतं, ह्यानुसार आयुर्वेदिक डायग्नोसिस होतं. वाताचा, पित्ताचा की कफाचा विकार हे लक्षात यायला लागतं. त्यामुळे डोकंदुखी ही जी प्रकार आहे म्हणजे ह्याची कारणे तशीच अनंत आहेत. म्हणजे जसं सांगितलं की केव्हा दुखतं हा काल महत्वाचा आहे, कुठं दुखतं हे महत्वाचं आहे, तसं ते का दुखतं हेही महत्वाचं तितकंच आहे. यकृताशी संबंधित मोठे विकार असतील, क्रोनिक कॉन्स्टिपेशन असायला लागेल, कृमी असतील, पित्ताचे विकार असतील, ओखाऱ्याकडे सवय असणार आहे तुम्हाला, कफाचे विकार असतील, कफाच्या उलट्या होत असतील, झोप रात्री व्यवस्थित होत नसेल, रात्री जागरण खूप होत असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम सिम्पटम स्वरूप तुम्हाला डोकेदुखी हे सिम्पटम दिसतं. हे सततच होत राहिलं. डोकेदुखी ह्या विकार इतका महाभयानक आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं किंवा तात्पुरती काही चिकित्सा करायला लागलो, पेन किलर सारखी औषध घ्यायला लागलो, तर त्या वात विकृतीचा, त्या पित्ताच्या किंवा त्या कफाच्या पराकोटीच्या विकृतीचा परिणाम ऑप्टिक नर्ववरती मेजर येतो, ऑप्टिक ॲट्रोफी किंवा ऑप्टिक नरायटिस सारखे सिम्पटम मेजर यायला लागतात. आधुनिक शास्त्रानुसार असं डायग्नोसिस होईलच असं नाही. आयुर्वेदानुसार शिरशूल म्हणजे मायग्रेनचा परिणाम खूप मोठा येत असतो. बऱ्याचदा असं होतं की त्या विकाराचा परिणाम कमी, त्याच्यासाठी जे आपण वर्षानुवर्षे घेत असतो त्या औषध उपचारांचा दुष्परिणाम खूप मेजर असतो. त्यामुळे जर मायग्रेन किंवा तत्सम डोकेदुखी असेल आणि डोळ्यांचे विकार आता नसतील तरी ते कसे मायग्रेन किंवा शिरशूल हे सिम्पटम कायमचं कसं घालवता येईल, त्याचं डायग्नोसिस आयुर्वेदिक पद्धतीनं कसं करता येईल आणि त्यानुसार आहाराचं नियोजन कसं करून आपण बरं होऊ ह्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यानंतर मायग्रेन नंतर येणारा अंधत्व आपल्याला 100% टाळता येईल. आपल्याला एक फोन आलेला आहे, जगदीश बोलतायत आपल्याशी अमरावती इथून. नमस्कार जगदीशजी. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझे डोळे जे आहेत ते खूप लाल येतात माझे डोळे आणि खूप त्रास होतो आणि त्याच्यात डोळ्याच्या खाली जे आहे ते असं काळं काळं आहे. बरं, आपलं वय किती आहे? माझं वय 33 आहे. आणि आपण काम काय करता? मी याच्यामध्ये जॉब करतो, आरोग्य खात्यामध्ये. ठीक आहे. कॉम्प्युटर वर्क असतं? नाही, कॉम्प्युटर वर्क नाही, लिहिण्याचं वर्क आहे. लिहिण्याचं वर्क आहे.
बर, ठीक आहे. स्वभाव तापट आहे का? हा? स्वभाव तापट आहे का? हो राग थोडा. येतो का आपल्याला? बर, हा ठीक आहे. येतो मॅडम, लवकर राग सांग. येतो. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. सर, रागाचाही संबंध आहे आहे. आणि आपण म्हणतो की डोळे मोठे करून रागावणं, तर त्या रागाचा संबंध डोळ्यावरही येतो. येतो. काय सांगा? कसं आहे की डोळे लाल होणं, डोळे दुखणं हे बऱ्याचदा हे त्यांचं वय जे आहे ते यंग एज आहे. त्याच्यात बऱ्याचदा हे मुळातच पित्ताचं वय आहे. ज्या वेळेला रात्री जागरण असतं, दिवसा झोपणं होत असतं, कामाचा ताण खूप असतो, कॉम्प्युटर वर्क असतं, पोट साफ होत नसेल किंवा स्वभाव तापट असेल, अशा बऱ्याच रुग्णांमध्ये हीट खूप आहे. स्वभाव तापट आहे म्हणून डोळे लाल होतात असं नाही. स्वभाव का तापट आहे? जर त्याच्यात म्हणजे रसदृष्टी असेल बऱ्यापैकी, पित्तामुळे झालेली असेल, तर त्याचा परिणाम स्वरूप तापटता यायला लागते आणि त्याचं जसं तापटपणा आहे त्याचं सिम्पटम आहे, तसं डोळे लाल होणं किंवा दुखणं हेही सिम्पटम आहे. अंगात उष्णता खूप असेल तरी तापटपणा येऊ शकतो आणि तुमचे डोळे लाल होऊ शकतात. तर साधं धन्याचं पाणी जरी घ्यायला या लोकांनी चालू केलं, 1 लिटर पाणी उकळायचं, 4 चमचे धने, अखंड धने कुटून त्यात टाकायचे, अर्धा तास भिजवायचं, त्यानंतर ते कुस्करून गाळून घ्या. दिवसभर थोडं थोडं प्यायला चालू करा. शरीरातली उष्णता कमी व्हायला लागेल. दुसरी गोष्ट, ताप्यादी लोह म्हणून बाजारात येतं का औषध मिळतं, ते ताप्यादी लोह गुलकंदातनं 2-2 गोळ्या चालू केल्या तर मेंदूतली उष्णता, डोळ्यातली आणि शरीरातली उष्णता पर्यायानं कमी व्हायला लागते. त्याच्यामुळे येणारे जे नेत्रविकार आहेत, डोळ्याची लाली, डोळे दुखणं, हे कमी व्हायला लागतं. ह्या 2 तोडग्यानं तुम्हाला नक्की आराम पडेल. जर नाही आला तर माझे नंबर आहेत, मला केव्हाही कॉल करा किंवा दाखवा, मी बघून सांगेन. नक्कीच. डॉक्टर जशी आपल्याला महत्वपूर्ण माहिती देत आहेत, तसेच आम्ही विविध विषयांवर तुमच्यासमोर कार्यक्रम सादर करत असतो आणि तेच पुढील आठवड्याचे कार्यक्रम कुठलेच हेच आम्ही सांगणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षक, आजचा जसा आरोग्यपूर्ण विषय आहे तसाच आपला पुढील आठवड्याचे काय कार्यक्रमाचे विषय काय ते बघूया. शुक्रवार दिनांक 28 जुलै रात्री 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे मासिक पाळीचे आजार आणि आयुर्वेद. सहभागी होणार आहेत डॉक्टर विनेश नगरे. शनिवार दिनांक 29 जुलै रात्री 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे मणक्याचे विकार आणि आयुर्वेद. सहभागी होणार आहेत डॉक्टर सचिन गोडसे. तसेच रविवार दिनांक 30 जुलै रात्री 8:30 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे वंध्यत्व, संवादातून निवारण. सहभागी होणार आहेत डॉक्टर संदीप माने. याशिवाय सखी सह्याद्री या आपल्या प्रायोजित कार्यक्रमात शुक्रवार दिनांक 28 जुलै दुपारी 1 वाजता जागतिक हेपेटायटिस दिनानिमित्त खास कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि सहभागी होणार आहेत डॉक्टर आभा नागराल आणि डॉक्टर गीता बिल्ला. या सर्व कार्यक्रमात तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकतात. मेल आयडी नुसार hello.ddk.mumbai@gmail.com इथे तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकतात आणि प्रश्नांची उत्तरं त्या कार्यक्रमात घेऊ शकतात. डॉक्टर, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि प्रश्नांचा आवाका भरपूर आहे. डोळ्याचं आरोग्य खूप मोठं आहे. काचबिंदू हा असा एक आजार आहे जिथे सांगितलं जातं की दृष्टी परत येणार नाही आणि आयुर्वेद त्याच्यावर खास सांगतं की आमच्याकडे खास उपाय आहेत. तर ते मला तुमच्याकडून ऐकायचे. कसं आहे, मुळात काचबिंदूचं डायग्नोसिस, ग्लॉकोमा हा जो विकार आहे त्याचं डायग्नोसिसच ॲलोपॅथिक पद्धतीने वेगवेगळं आहे. म्हणजे ज्या वेळेला मुळातच काचबिंदू आला त्यावेळेचं आधुनिक शास्त्राचं विचार आणि मतं आणि आता कालानुरूप बदलत जाणारे मतं वेगवेगळी आहेत. तसं आयुर्वेदानुसार नाही. आयुर्वेदात जी पूर्वी सांगितले त्याच डायग्नोसिसवरती ठाम आहेत आणि त्याच्यानुसारच चिकित्सा खूप चांगल्या पद्धतीने करता येते. म्हणजे प्रत्येक वेळेला ग्लॉकोमा हा विकार बरा होणार असतो का, हा सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न होता. असं मुळात ग्लॉकोमा उत्पन्न कशातून झालाय? ग्लॉकोमा उत्पन्न होण्याची वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे शारीरिक इतर आजारांचा परिणाम स्वरूपी ग्लॉकोमा होऊ शकतो, तशी इतर आजारांचे उपद्रव स्वरूपी ग्लॉकोमा उत्पन्न होतो. तिमिर नावाचा एक नेत्राचा विकार आहे, ज्याच्या सुरुवातीला दिसणं कमी होणं हे सिम्पटम दिसतं. सुरुवातीला दिसणं कमी होतं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, चष्माही लावत नाही, औषधी घेत नाही. मग त्याचा परिणाम स्वरूप एकेका पटलात, म्हणजे आयुर्वेदाने वेगवेगळी पटलं सांगितली डोळ्यांची, तसा एकेका पटलात त्याचा समावेश व्हायला लागला, त्या दोषांचा परिणाम व्हायला लागला. तर त्याच्यात त्या तिमिराचा म्हणजे साधं काही सिम्पटम आपण पेशंटला सांगू शकतो. डोळ्यासमोर जाळी, केस, माशी, ठिपके दिसणं, ठिणग्या पडणं किंवा धुका आल्यासारखं दिसणं हे त्या तिमिराचं एक लक्षण आहे, सुरुवातीचं लक्षण आहे. ॲलोपॅथीनुसार त्याला फ्लोटर्स म्हटले जातात, आयुर्वेदानुसार त्याला तिमिरातला वातज तिमिर, पित्तज तिमिर किंवा कफज तिमिरातली ही सिम्पटम आहेत. हे अगदी मामूली सिम्पटम आहेत. सुरुवातीच्या स्टेजमध्ये त्याची चिकित्सा केली गेली तर त्याच्यातून उत्पन्न पुढचे कॉम्प्लिकेशन टाळता येतात. पण ह्याच्याकडे जर दुर्लक्ष झालं आणि आधुनिक शास्त्रानुसार हे असं सांगितलं जातं की फ्लोटर्स आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष करा, ह्याची काही चिकित्सा नाही. जर त्याच्याकडे आपण आयुर्वेदिक पद्धतीने विचार करायला लागलो तर ह्या फ्लोटरचा काही दिवसानंतर दुसऱ्या पटलावरती परिणाम व्हायला लागला तर काचात म्हणजे काचबिंदूत कन्व्हर्ट होतं आणि पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन मोतीबिंदूत व्हायला लागतं.
अशा विकार पेशंटमध्ये जर तिमिराची चिकित्सा केली गेली तर बऱ्याच वेळेला ग्लॉकोमातनं उत्पन्न मोतीबिंदू हा आपल्याला टाळता येतो. होतं कसं, ह्या दोन्ही विकारांमध्ये मोतीबिंदू तर पहिल्या अवस्थेत आपल्याला बऱ्याचदा प्रयत्न करता येतात मोतीबिंदूच्या पेशंटमध्ये, नाहीतर सेकंड किंवा थर्ड स्टेजमध्ये तर त्याला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही, आयुर्वेदिक ही शस्त्रक्रिया सजेस्ट करतं. पण काचबिंदू ही गोष्ट अशी आहे की प्रेशर अप डाऊन होत राहतं, प्रेशर रेज होत राहतं आणि त्याचा परिणाम मागच्या ऑप्टिक नर्ववरती येत असतो. आणि डोळा एक्सपांड व्हायला जागा आहे पण ऑप्टिक नर्व एक्सपांड व्हायला जागा नाही. त्याचा कवटीवरती त्याचा परिणाम त्या ऑप्टिक नर्व सुजायला लागल्यानंतर इतका मेजर यायला लागतो की पेरिफेरीचं टिश्यू डेड व्हायला लागतं. एकदा पेरिफेरीचं टिश्यू डेड व्हायला लागलं की ग्लॉकोमाच्या बऱ्याचशा पेशंटमध्ये सुरुवातीला सिम्पटम दिसते की बाजूचं दिसणं कमी व्हायला लागले आणि मग नसते आस्ते 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 सेंट्रल व्हिजन ऍब्सेंट होते आणि दिसणं बंद होतं. मग आधुनिक शास्त्रानुसार सांगितलेल्या त्या शस्त्रकर्माचा, त्या चिकित्सेचा, त्या ड्रॉपचा काय परिणाम होतो का? होतो. आजचं मरण उद्या ढकलतोय फक्त आपण. होते असं, प्रेशर किती नॉर्मल केलं तुम्ही तात्पुरते ऑपरेटिव्ह किंवा ड्रॉप टाकून, तर नंतर व्हिजन जाणार हे नक्की असतं. कारण हा कालावधी आपण एक्सपांड केलाय. फक्त 1 वर्षाची व्हिजन लॉस होणार आहे, अचानक जी दृष्टी जाणार आहे ते 2, 5, 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष व्हिजन आपल्याला टिकवता येते. ॲलोपॅथी आधुनिक शास्त्रानुसार जे आपण चिकित्सा करत असतो ते. आयुर्वेदानुसार ज्यावेळी चिकित्सेचा भाग येतो त्यावेळेला आपण मुळातच प्रेशर का रेज होतं ह्याच्यावरती विचार केला जातो, त्याचं कारण शोधलं जातं आणि त्याच्यावरती चिकित्सा केली जाते. तसं मागायला सांगितलं तसं तिमिराचा परिणाम असेल तर त्याची चिकित्सेचा पार्ट वेगळा आहे. प्रत्येक ग्लॉकोमाच्या पेशंटची चिकित्सा ही वेगळ्या पद्धतीने करता येते आयुर्वेदिक अंगानं. दुसरा पार्ट येतो बऱ्याचदा कॅटरॅक्टच्या ऑपरेटिव्ह नंतरही काही लोकांना ग्लॉकोमा बसत असतो, तर त्याचं कारण वेगळं आहे. त्याची कारण का 10 जर कॅटरॅक्टच्या ऑपरेशन नंतर ग्लॉकोमा बसत असेल तर प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं आणि त्याचं निदान वेगळ्या पद्धतीनं असू शकतं. तर पुढचा आदिमंत म्हणून एक वेगळा विकार आहे ज्याच्यात डोळ्याचे प्रेशर वाढणं, डोळे दुखणं, डोळे लाल होणं अशी सिम्पटम येऊन नंतर ग्लॉकोमासारखे प्रेशर रेज व्हायला लागतं. नेमका कोणत्या प्रकारात हा पेशंट रुग्ण मोडतो ते बघून त्यानुसार चिकित्सा केली गेली तर बऱ्याच अंशी आपल्याला प्रेशर स्टेबल करता येतं, बऱ्याच अंशी आपल्याला व्हिजन स्टेबल करता येते आणि कायमस्वरूपी ते टिकवायलाही नक्की मदत करता येते. फक्त त्याचं डायग्नोसिस कोणत्या पद्धतीनं आहे त्यानुसार त्याचं साध्य बरा होणार आहे की त्याचं आपल्याला आयुष्यभरासाठी मेंटेन करावं लागणार आहे का, तो म्हणजे आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने किंवा आयुर्वेदाच्या हिशोबाने तो कायमची औषधातून मुक्तता होणार आहे. हे रुग्णा परत्वे बदलत असतं. त्यामुळे रुग्णाची आयुर्वेदिक पद्धतीनं डायग्नोसिस होणं तितकंच त्यानंतर चिकित्सा करणं हे गरजेचं आहे. हे शोधन चिकित्साचाही पार्ट येतो ते रुग्णानुरूप ठरवावं लागतं. नक्कीच. आणि त्याच्यासाठी वैद्याकडे जाणं हे खूप गरजेचं आहे. सर, बऱ्याच जणांना ना मोठ्या नंबरचे चष्मे असतात आणि त्यामुळे त्यांना अंधत्व येऊ शकतं का किंवा डोळ्यांचे इतर आजार वाढू शकतात का? नक्की होतं असं. डोळ्यांचा मोठे नंबर्स म्हणजे काय, खरं तर -10च्या वरती नंबर करायला की आपल्याला ते मोठे नंबर्स आपण म्हणतो. ह्याचं म्हणजे 5 आणि 6 हे मोठेच आहेत, पण मोठ्या नंबर्सचे दुष्परिणाम केव्हा होतात, -10च्या वरती जेव्हा नंबर सरकायला लागतो त्यावेळेला डोळ्याचं प्रेशर म्हणजे डोळ्याची लांबी इतकी वाढते की पडद्यावरती ताण यायला लागतो. तो ताण इतका असह्य असतो की नंतर पडद्याला फाटण्याचे चान्सेस असतात ना, अंधत्व येत असतं. मग ह्याच्यात मूळ कारण शोधणंही गरजेचं. जसं मगाशी सांगितलं तसं मेंदूच्या विकारांमध्ये नंबर झपाट्यानं झडझड खूप लोकांना म्हणजे आता नंबर लागला आणि वर्षभरात तो 5 झालाय, 2 वर्षात 10 झाला, इतक्या झपाट्यानं नंबर वाढतो. तो नंबर का वाढतोय म्हणजे तो ग्रहणी नावाचा पोटातला विकार आहे, मेंदूचा विकार आहे, प्रीमॅच्युअर बेबी आहे. प्रीमॅच्युअर बेबींमध्ये इम्युनिटी इतकी कमी असते, पडदा इतका नाजूक असतो तरी नंबर वाढतो आणि दृष्टीनाशाची कारणं होत असतात. तर ह्या मोठ्या नंबर्समुळे अंधत्व येतं हे नक्की. फक्त वय प्रत्येकाचा डिफर करते, इम्युनिटी किती आहे त्याच्यावर डिफर करते. त्यामुळं मोठ्या नंबरच्या प्रत्येक रुग्णाने नंबर जरी घालवता येत नसेल, 10, 12 आणि 15 नंबर असेल तर तो जात नाही, पण तो नक्की कमी करता येतो, 10च्या आत आणता येतो आणि त्याच्यामुळे आपला डोळा सेव्ह करता येतो. तर कमीत कमी नंबर कमी करून आपण डोळा तर नक्की सेव्ह करता येतो आणि डोळ्यापासून येणारं या मोठ्या नंबर्समुळे येणारं अंधत्व टाळता येऊ शकतं. नक्कीच. सर, तंबाखू किंवा सेवन करण्याची ज्यांना सवय असते किंवा व्यसनांची सवय असते त्याच्यामुळे सुद्धा अंधत्व येऊ शकतं? अगदी थोडक्यात सर, आपल्याकडे तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांचा परिणाम म्हणजे कोणत्याही व्यसनांचा परिणाम ऑप्टिक नर्ववरती होतो आणि अंधत्व त्याच्या खूप मेजर काउंट करत असतं ह्या व्यसनांचा परिणाम स्वरूप. नक्कीच. प्रेक्षको, खास आरोग्य सल्ल्यामध्ये डॉक्टरांनी आपल्यासाठी टिप्स आणलेले आहेत. ते आपल्या डोळ्यांचे आरोग्य कसे अबाधित राहील यासंबंधी बघूया. काय आहे आरोग्य सल्ला? डोळ्यांचे विकार होऊ नयेत म्हणून शेवगा, हादगा यांच्या पाल्याचा वापर जेवणामध्ये करावा. सूर्यापासून डोळ्याच्या रक्षणासाठी नित्य काजळाचा वापर करावा. थंड पाण्याने डोळा व चेहरे धुतल्याने डोळ्याचे बरेचसे विकार कमी होतात. डोळ्यांचे आजार होऊ नयेत म्हणून अधूनमधून वैद्यांच्या सल्ल्याने एरंड तेल घ्यावे. आजचा कार्यक्रम खूप महत्त्वपूर्ण आहे आणि यातला कुठला भाग जर तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर पुनः प्रसारण तुम्ही बघू शकतात.
शनिवार दिनांक 29 जुलै मध्यरात्री 12:30 वाजता आणि सोमवार दिनांक 7 ऑगस्ट सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK मुंबई @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकता. प्रेक्षको, काही प्रश्न असतील तुमच्याही मनात आणि माझ्याही मनात आहे सर, ते तुम्हाला खास विचारायचंय. सर, केस रंगवण्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो का? केस रंगवण्यामुळे डोळे दृष्टीनाशाचे कारण होऊ शकतं. एसी मध्ये जास्त राहिल्यामुळे अंधत्व येऊ शकतं एसी का? मुळे अंधत्व येत नाही, एसी मुळे डोळे कोरडे पडू शकतात आणि त्याचा परिणाम डोळ्यांच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो. दात काढल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतात का? दात आणि हिरड्या वरच्या भागातल्या काढल्या तर त्याचा दृष्टीनाशाचे कारण होऊ शकतं. नक्कीच सर, हे प्रश्न होते जे तुमच्या आणि माझ्याही मनात असे होते की आमच्या प्रेक्षकांपर्यंत खास पोहोचवायचे. सर, वेळ कमी, अगदी थोडक्यात आपण काय मार्गदर्शन कराल? नेत्राच्या बाबतीत जर पोट साफ ठेवलं, नेत्राच्या बाबतीत थोडी थोडी जी सिम्पटम आहेत ते जर नेत्रविकार तज्ञांना दाखवलं, डोळ्यात कसपट गेल्यासारख्या ज्या छोट्या गोष्टी आहेत आणि तुम्ही नेत्रविकार तज्ञांचा जर सल्ला घेतला तर मोठ्या नेत्रविकारांपासून तुम्ही लांब राहू शकता. नक्कीच. प्रेक्षको, लाईट गेल्यानंतर आपले हात चचपडतात ते माचीस किंवा मेणबत्ती शोधण्यासाठी. अगदी तसाच प्रकार होतो जेव्हा आपल्याला काही दिसत नाही, तेव्हा आपल्या आयुष्यातही अंधार येतो. तो अंधार मिटावा यासाठीचाच आमचा आजचा उद्देश होता. ती जनजागृती होती की डोळ्यांचं आरोग्य फार महत्वाचे आहे, ती अनमोल देणगी आहे आणि आयुर्वेदासारखे त्याला जर कुंदन मिळालं तर डोळ्यांचे सगळेच आजार हे आयुर्वेद पूर्णपणे बरं करू शकतात. हेच डॉक्टरांनी आपल्याला शाश्वती दिलेली आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि महत्वपूर्ण विषयावर आम्हाला छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शन हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले आभार मानते. आणि प्रेक्षको, तुमचेही आभार. तुमच्यामुळे आमचा कार्यक्रम खरंच खूप रंगात आला. धन्यवाद.